टोटल 2 तासाचा ट्रेक आहे. त्यांच्या सांगण्यानुसार आपल्याला जेवढा वेळ लागला तेवढा लागू द्या, पण कोणी गडबड करून ट्रेक करू नका. वरती जाताना 2-3 ठिकाणी वाट चुकण्याची भीती आहे आणि तेवढ्या पावसामुळं तुमच्यापुढे रस्ता पण दिसत नाही. त्या माणसाने सांगितलं जी मेन वाट चालली आहे तीच वाट धरून पुढे चला, वाट सोडू नका. आणि फोटो वगैरे काढायला थांबले तर सगळ्यांनी सोबत थांबा, एवढीच माझी विनंती आहे. जीवाला त्रास होईल असं काही करू नका. एवढंच, धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये आलो आहे हरिश्चंद्रगड येथे. आपले जे ट्रेकर बंधू आहेत त्यांच्यासाठी हे एक स्वप्नच आहे, हरिश्चंद्रगड इथला कोकणकडा वगैरे ट्रेक करणं. आणि तेच आमचंही एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करायला आम्ही आज आलो आहे हरिश्चंद्रगडला. खरं तर वातावरणाबद्दल एवढी माहिती नव्हती. इथं एवढा जोराचा पाऊस चालू आहे आणि जे इथले मूळ रहिवासी आहेत त्यांच्याकडून आपण गडाबद्दल थोडी माहिती घेतली आहे. काही ठिकाणी रिस्की पॅचेस वगैरे आहेत, पण आपण तब्येतीची काळजी घेत सगळ्यांना सोबत घेत वरती जाणार आहेत. जेवढी ही हरिश्चंद्रगड कळसुबाई डोंगर रांगे ही आपली सह्याद्री पर्वत रांगेंपैकीच आहे आणि खरं तर स्वर्ग उतरला आहे जमिनीवरती असं दृश्य इथलं. सगळ्या डोंगर रांगेवरून मोठे मोठे धबधबे पडत आहे. इथं पण बघू शकता तुम्ही, पलीकडं पूर्ण पाणी वगैरे ओसंडून पाणी वाहतं आहे, पूर्ण फेसळतं पाणी आहे. आणि अशा या सुंदर ठिकाणातून आपल्याला ट्रेक करायचं आहे. आपण मागं पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि इथं हरिश्चंद्रगडाची पाटी वगैरे आहे, इथं चेकपोस्ट वगैरे आहे. इथं आपण चेकिंग वगैरे करूयात आणि मग इथून पुढे जाऊयात. ती ही हरिश्चंद्रगडाची फेमस कमान आहे. इथं सगळे फोटो काढतात. इथं बाजूलाच एक वन विभागाची एक खोली आहे जिथं की प्लास्टिक वगैरे तुम्ही किती वरती नेत आहे याचं ते काउंट करतात आणि तुमच्याकडून डिपॉझिट घेतात. जेवढं प्लास्टिक तुम्ही वरती घेऊन गेलात तेवढं प्लास्टिक तुम्ही परत आणलं आहे का हे त्यांना दाखवायचं आणि तुमची डिपॉझिट असलेली रक्कम परत घेऊन जायची. खरंच आज हरिश्चंद्रगडाचं रूप जरा काही वेगळंच आहे. हे रौद्र रूप पण आम्हाला बघायला भेटू शकतं कारण एवढे धुकं आहे तिथं. इथूनच लक्षात येईल तुम्हाला की एक 10-15 पावलं चाललो तर पुढचं काहीच दिसत नाही आहे. पण स्टील आमचा ड्रीम ट्रेक आहे आणि आम्ही तो पूर्ण करणारच. मी जसं की सांगितलं की जेवढी ही हरिश्चंद्रगड कळसुबाई डोंगररांग आहे, पूर्ण डोंगररांगेवरतून मोठे मोठे धबधबे वाहत आहे. याचा अर्थ वरती पर्जन्यमान खूप जास्त प्रमाणात आहे आणि आत्ता पण पाऊस चालू आहे, त्यामुळं या धबधब्यांचं आपल्याला असलं रूप बघायला मिळतं आहे. आजच्या ट्रेकला आम्ही जवळजवळ 22 जण आलो आहे आणि फुल जोश भरलेला आहे. आत्ता तरी स्टार्टिंगला नाचत गाजत आलो आहे. आता वरती जाईपर्यंत काही सांगता येत नाही, तरी बघूयात. हरिश्चंद्रगडाची उंची समुद्रसपाटीपासून 1347 मीटर काहीतरी आहे, म्हणजे जवळजवळ 4500 फूट. आणि बहुचर्चित असा कोकणकडाही या गडाला लाभलेला आहे आणि तेच आश्चर्यचकित करणारा जो कडा आहे तेच बघण्यासाठी आपली एवढी उत्सुकता आहे. खरंच त्यासाठी आपण एवढी ही तडफड करतो आहे. आणि हे असे दृश्य समोर, त्याच धबधब्यामधून जायचं आहे आपल्याला. या हरिश्चंद्रगडाची ही घसरणीची वाट बघू शकता तुम्ही. या सतत येणाऱ्या वरून या खडकावरून येणाऱ्या पावसामुळं इथून सतत पाण्याचा प्रवाह राहतो आणि ही पूर्ण शेवाळ झालेली वाट आहे. म्हणजे हलगर्जीपणा किंवा थोडं जरी लक्ष विचलित झालं आणि इकडं तिकडं पाय पडला तर हातपाय गळ्यात यायचे काम आहेत. असा हा ट्रेक आहे. जे की पाण्याचं वगळ मी सांगत होतो, हे काय असं पाणी येतं या खडकावरून. इथं काही गुफा पण कोरलेल्या आहेत या खडकामध्ये, जिथं की जे स्थानिक गावकरी आहेत त्यांनी खाण्यापिण्यासाठी काही स्टॉल वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून
जे काही ट्रेकर सोबत काही खाण्यापिण्याचं सामान आणत नाहीत त्यांना मदत होईल. आणि हा होता वरतून पडणारा जरा. आम्हाला ट्रेक सुरू करून जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास झाला आहे, पण या वरतून कोसळणाऱ्या धबधब्यांची सुंदरता कसाच रस्ता कटत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी थांबत मौज मस्ती करत प्रत्येकजण पुढं चालला आहे. जेवढे आमची सवंगडी आहेत प्रत्येकाला धरून पुढं लोट करत कसं बसा आता हा रस्ता काढतोय. आता हे इथून बघू शकता तुम्ही. या हरिश्चंद्रगडाची सुंदरता कॅमेऱ्यामध्ये टिपता येईल एवढी पण नाही आहे. खरं तर जिकडं बघितलं तिकडं आपल्याला स्वर्गच मिळतो आहे. आणि आज या वातावरणाने अशी साथ दिलेली आहे. असा सतत येणारा पाऊस दूधसागरासारखं हे पूर्ण धबधबे वरतून पडत आहेत आणि हे क्षण खरंच मंत्रमुग्ध करण्यासारखे आहेत. इथं मोठा धबधबा पार करून आल्यावरती आपल्याला एक छोटा लोखंडी पूल लागला आहे. आधी इथून जायचे पण मध्ये बऱ्याच लोकांना जीवितहानी झालेली, त्याच्यानंतर हा पूल बांधण्यात आला होता. आणि याच पुलावरून आपल्याला ही नदी पार करता येते. माझ्या मागच्या बाजूला जो कडा आहे या कड्यावरून पूर्ण धबधबे खाली पडत आहेत. आणि इकडूनही जो मेन सुळका आहे हरिश्चंद्रगडाचा त्याच्यावरतून हे पाणी पूर्ण खाली येतं आहे. आता मेन पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे या नदीचा प्रवाह पण खूप वाढलेला आहे. आता आपण गडाच्या एका माथ्यावरती येऊन पोचलो आहे, जिथं की आता आपल्या नजरेला इथं काही विरंगळी पडत आहेत. इथं भग्नावस्थेत असलेले काही मंदिरंसुद्धा आहेत ज्यांचे अवशेष अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आहेत. आणि याच विरंगळी ज्या दिशेला पडलेल्या आहेत त्या दिशेने आपण पुढं चाललो आहे. कारण इथे एका ठिकाणी बोर्ड बघितलं आहे जे केदारेश्वर मंदिर आहे या हरिश्चंद्रगडावरचं. त्या हेमाडपंथीय मंदिराला भेट देण्यासाठी आपण या दिशेला चाललो आहे. आणि इथं धुकं एवढं जास्त आहे की इथं नजरेने मंदिर इथं समोरच दिसतं आहे, पण त्या मंदिराची फक्त आपल्याला इथून सावली दिसते आहे जी की त्या धुक्यामध्ये अंधुक आहे. एवढं इथं धुकं आहे. त्यामुळं आमची बाकीचे जेवढे सवंगडी आहेत त्या सगळ्यांनाही आपण सोबत राहण्याचा एक इशारा दिला आहे. कारण सगळ्यांनी 100 रुपयावाले रेनकोट घातलेले आहेत. कोणीच ओळखू येत नाही कोणता कोणाचा मित्र आहे. तर आम्ही दोघंच अमीर आहे पुऱ्या टीममध्ये. आम्ही प्रशस्त रेनकोट घेतलेत 1000 रुपयाचे. बहुत पैसा आहे आपल्या पास. तर आपला पहिला स्पॉट म्हणजेच केदारेश्वर मंदिर इथं पोचलो आहे आपण. मस्त मज्जाने लाईफ. खरंच पावसामुळं या ट्रेकला आम्हाला काहीच कष्ट नाही लागले, पण जो पाण्याचा प्रवाह होता खतरनाक, एकदम खतरनाक. इथं वरती पण काही अवशेष वगैरे दिसत आहे, आपण बघूयात. जेवढा आपल्याला हा भाग एक्सप्लोअर करता येईल तेवढा करूयात. त्या पहिले आपण मंदिरात दर्शन घेऊयात. फायनली केदारेश्वर मंदिराजवळ आपण पोहोचलो आहे. आणि इथं मंदिराच्या प्रवेशद्वारावरती मारुती आणि एका असुराची प्रतिमा आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की पुरातन काळात असुर आणि या प्रतिमा का ठेवायचे. आणि ॲक्च्युली हे मंदिर वरतून पूर्ण ढासळलेलं आहे मातीच्या ढिगामध्ये, हे ओळखू येत नाही. आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे पाणी. एवढं स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. मी इथं धरून इथं उतरतो वाटतं. माझ्या कमरेचं पाणी आहे आणि इथं आतमध्ये पाणी एवढं थंड आहे की माझा आवाज सुद्धा निघत नाही आहे याच्यातून.
इथं या मंदिरात श्री गणेशाची मूर्ती आहे आणि समोरच केदारेश्वर मंदिर आहे. खरं तर हे पूर्ण खडकातून झिरपून आलेलं पाणी आहे, जे की एवढं थंड आहे. आतमध्ये पाय ठेवल्या माझा हार्टबीट वाढून गेल्या होत्या. आता इथून आपण चाललो आहे समोरच्या असलेल्या केदारेश्वर मंदिरात. आणि इथं पाऊस पण खूप वाढला आहे आणि जोराची हवा पण येते. आता आपण केदारेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहे. हा मुख्य मंदिराचा भूभाग आहे, जो की काचाळ दगडात कोरलेला आहे. समोर आल्यावरती जिथं मागं कळस वगैरे दिसतोय, जिथं की एक शिवलिंग आहे, त्याच्या डाव्या बाजूला मागे श्री गणेशांची मूर्ती दिसते. इथं वरती एक खोली कोरलेली आहे. कदाचित आधी इथं काही मंदिर वगैरे पण असेल. हा पूर्ण भाग शेवाळलेला असल्यामुळे इथं पाय खूप लक्षपूर्वक, इथे पाऊल खूप लक्षपूर्वक टाकावं लागतंय. इथं माझ्या मागच काचाळ दगडात कोरलेलं आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते. या मूर्तीच्या समोरच हे एक मंदिराचा अवशेष आहे, जिथं की आतमध्ये पण पूर्ण पाणी आहे. आतमध्ये एका देवाची मूर्ती आहे, बट त्याबद्दल मला माहिती नाही आहे. पण हे कोरीव काम आणि हे शिल्प तुम्ही याच्यावरूनच बघू शकता की किती परफेक्ट असं कोरलेलं आहे हे पूर्ण मंदिर. खरंच या पूर्ण पिलर्सवरती आणि समोरचा जो काही हा कळस आहे, या कळसावरती ज्या काही आर्किटेक्चर जे कोरलेलं आहे, हेमाडपंथी मंदिरांची हीच एक खासियत आहे की याच्यावरचे शिल्प तुम्हाला अचंबित करून टाकतात. एवढं याचं सुंदर असं बांधकाम आहे. आणि इथं पूर्ण ह्या काचाळ दगडात कोरलेल्या काही खोल्या आहेत, काही मंदिर आहेत, शिवमंदिर आहेत. इथे एक 4-5 पाण्याचे टाके पण आहेत. आणि खरंच या पूर्ण भागात एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तुम्ही उभं राहिलात मंदिराच्या गाभाऱ्यात तर तुम्हाला खालचं पूर्ण तळ एकदम क्लिअर दिसेल. असं इथलं सुंदर असं दृश्य आहे. आता मंदिर वगैरे आपलं दर्शन घेऊन झालं आहे. इथं मुख्य शिवलिंग आहे आणि इथं इतर काही मंदिर आहेत, तिथं काही खोल्या वगैरे आहेत. त्या बाजूला तिथं पाण्याचा टाका वगैरे आहे. मी जसं सांगितलं की या मंदिराबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, इथल्या शिल्पांबद्दल. पण धीरज दादाने आत्ता सांगितलं की हे जे श्री गणेशाची इथली मूर्ती आहे, मुळात या श्री गणेशाच्या मूर्ती खाली जर बघितलं आपण जवळ येऊन, हे एक योनिलिंग आहे आणि या योनिलिंगाच्या वरती ही श्री गणेशाची मूर्ती आहे. हे असे शिल्प आपल्याला मोजक्याच मंदिरामध्ये बघायला मिळतात. मला या योनिलिंगाबद्दल आणि या प्रतिमेबद्दल जास्त माहिती नाही आहे की याचाही काय उद्देश असेल किंवा याच्या मागचा काय इतिहास वगैरे असेल, याबद्दल मला कल्पना नाही आहे. पण असं मी पहिल्यांदा बघतोय, असं शिवलिंग आणि अशी श्री गणेशाची मूर्ती मी पहिल्यांदा बघतोय. या केदारेश्वर मंदिरामध्ये बरेच श्री गणेशाचे शिल्प आहेत, पण सगळे विविध प्रकारचे आहेत. या सगळ्या खोल्यांमध्ये वेगळे वेगळे शिल्प ठेवलेले आहेत आणि इथं पण पडझड झालेले काही आपण शिल्प बघू शकतो. यांच्यावरतीही उत्कृष्ट असं कोरीवकाम केलेलं आहे. इथं जर तुम्हाला नजरेत पडत असेल, हे शिल्प काही युद्ध प्रकारचंच आहे. म्हणजे त्या काळामध्ये जी काही सांकेतिक भाषा होती, त्यासाठी हे असं कोरीवकाम केलं जायचं, जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत. आता आपण इथून जाऊयात मागे असलेल्या केदारेश्वर मंदिरामध्ये आणि मग आपण जाऊयात बाहेरच्या दिशेला. समोर बघू शकता तुम्ही, हा आहे नंदी, जो की भग्न आणि जीर्ण अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि समोरच आहे हे एक सुंदर असं शिवलिंग. इथं एक शिवलिंग आहे, मागं नंदी आहे आणि त्याच्या मागं पण एक शिवलिंग आहे. असं हे मंदिर आहे. खरंच मंत्रमुग्ध आणि अचंबित करणारं असं याचं बांधकाम आहे. आणि आजही शाबूत आहे, बस वेळेनुसार हे जमिनीमध्ये खसत चाललं आहे. आणि या मुसळधार पावसामुळे हे जीर्ण होतं आहे, या गोष्टीचा एक खंत वाटतोय. बाकी खरंच अविस्मरणीय अनुभव. हरिश्चंद्रगडाचं असलेलं पहिलं आकर्षण म्हणजेच केदारेश्वर मंदिर, जे की आपण आता एक्सप्लोर केलं आहे. आणि ह्याच केदारेश्वर मंदिराच्या समोर हा एक कुंड आहे,
इथं लिहिलेलं आहे की सदरील कुंड हे धोकादायक आहे आणि इथं जीवितहानी झालेली आहे. कारण हे पाण्यावरूनच कळतं आहे की खूप खोल कुंड आहे. त्यामुळं याच्या जवळ न जाता आपण इथून माघार घेऊयात. आम्ही निघालो आहे त्या शिवलिंगाकडं, जे की ज्याच्या रील वगैरे फेमस राहतात. ती शिवलिंग बघायची इच्छा होती. ती जी गुफा आहे, ती गुफेची आख्यायिका अशी आहे की त्या गुफेमध्ये 4 खांब होते. त्या 4 खांबांना 4 युगांसोबत जोडलं गेलेलं आहे आणि त्यातला एकच खांब आता चांगल्या अवस्थेत आहे. बाकीचे 3 खांब पडलेले आहेत. तो असं म्हणतात ज्यावेळी कलियुगाचा अंत होईल तेव्हा तो खांबही तुटून जाईल, अशी ही कथा आहे. तर तीच गुफा बघायला आपण चाललो आहे, जिथं की खूप सारी गर्दी आहे. मी ज्या शिवलिंगाबद्दल सांगत होतो ते शिवलिंग म्हणजे ही ती गुफा आहे जी की केदारेश्वर मंदिराच्या खालच्या दिशेला आहे. इथं आपण बघू शकता की या शिवलिंगाच्या या गुफेमध्ये असलेले हे 3 खांब जे आहेत, हे 3 खांब तुटलेले आहेत आणि हा 4था जो खांब आहे, हा खांब म्हणजे कलियुगाचं प्रतीक असं या खांबाला समजलं जातं. आणि ज्यावेळी कलियुगाचा अंत होईल त्यावेळी हा खांबही तुटेल अशी आख्यायिका आहे, जे की मी तुम्हाला आधी सांगितलं. आपण गेलेलो त्या गुफेमध्ये जिथे की महादेवाची मोठी पिंड होती. तिथं आपण थोडं जेवण वगैरे केलं आहे आणि आता आपण गड उतार करायला घेतला आहे. कारण आपल्याला जायचं होतं कोकण कड्याकडे आणि इथं वरती एक बालेकिल्ला आहे तिथे आपल्याला जायचं होतं. पण आता एवढं दाट धुकं झालेलं आहे की तिथं जाण्याचा रस्ताही, पहिली गोष्ट म्हणजे तिथं जाण्याचा रस्ता दिसत नाही आहे. गडावरती आज गर्दी कमी असल्यामुळं आपल्याला कोणी दिशा दाखवायला पण नाही आहे. त्यामुळं आपण तिकडे जाण्याचा निर्णय टाळतो आहे आणि गड उतार करतो आहे. जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो आहे. पण आधी आमची बॉडी गरम झालेली होती. त्यानंतर आम्ही जेव्हा पूर्ण आमचं एक्सप्लोअर करून झालं, जेव्हा आम्ही स्टॉप घेतला त्यानंतर खरी बॉडी थंडी झाली आहे आणि आता अशी थंडी वाजते जाम. मलाच नाही, सगळ्यांना वाजते, पण सांगत कोणी नाही आहे थंडी वाजते म्हणून. पण जेव्हा एकामेकाकडे बघतोय तेव्हा असं व्हायब्रेट होतं आहे सगळ्यांचंच. इस साला अलग स्कैम चल रहा है बंदों का, लेकिन ठीक है, सबको ठंडी बज रहा है लेकिन बताएगा कोई नहीं. ये दुखी अलग है. हे असे पापडाच्या पन्न्या करून आमचे सगळे कार्यकर्ते जिकडे पाहिलं तिकडे जादूच दिसत आहे, जादू. पण यांना काही धूप भेटत नाही. तर गड उतार होताना इथं एवढं धुकं आहे की अक्षरशः पूर्ण अंधार पडलेला आहे सगळीकडे. म्हणजे एक 7 ते 8 फूट अंतर सोडलं तर समोरची व्यक्तीसुद्धा नजरेस पडत नाही, एवढे दाट धुकं आहे तिथं. आणि अंधार बघून असं वाटतं आता मुळात दुपारचे 3 वाजलेत, पण अंधार बघता असं वाटतं की संध्याकाळचे 6-7 वाजलेत. आणि आपल्याला हरिश्चंद्रगडवरून निघून भंडारदरा जे आहे तिथे आपल्याला स्टेसाठी पण जागा शोधायची आहे. तो पण आमच्यासाठी मोठा टास्क आहे. ऑलमोस्ट एकदम इमर्जन्सीमध्ये स्टेसाठी काही शोधणं म्हणजे खूप क्रिटिकल राहतं ते. त्यामुळं तो आमचा मोठा टास्क आहे. आता खाली गेल्यावरती इथं एक तर मोबाईलला रेंज नाही आहे आणि आम्ही पूर्ण भिजलेलो आहेत. खाली गेल्यावरती पहिले तर स्वतःला कोरडं करणं, कारण ह्या थंडीने तब्येतही बिघडू शकते. त्यानंतर स्टेसाठी जागा शोधणं जेणेकरून आम्हाला व्यवस्थित आराम करता येईल, ज्याने की बॉडी रिकवर होईल. अर्धा गड तर आपण ट्रेकडाऊन झालो आहे, आता राहिला आहे अर्धा, तो पण आपण लवकरच कंप्लीट करूयात. आता पुन्हा येऊन पोहोचलो आहे आपण या नदीजवळ, जिथं की मी मगाशी सांगितलं नवीन पूल वगैरे बनवला आहे. माझ्या मागं हा जो प्रवाह बघताय ना तुम्ही, हा प्रवाह म्हणजे या पूर्ण हरिश्चंद्र डोंगर रांगेवरचं जे काही पाणी आहे, हे पूर्ण पाणी ज्या ओघानं खाली येतं आहे ते पूर्ण या प्रवाहाला येऊन मिळतं आहे. इथं बघा हा प्रवाह खाली चालला आहे, इथून वरतून सुद्धा पाणी येतं आहे. आणि हेच आपण खाली जिथं गाडी पार्क केली आहे तिथं हे पूर्ण मोठी नदीचं रूप घेतं आहे. आणि एवढा फ्लो आहे तिथं पाण्याचा, म्हणजे जर चुकूनही व्यक्ती जर त्याच्यात गेला
तर त्याची बॉडी सापडणार, एवढा फ्लो आहे खरंच. अशा प्रकारे आपण ट्रेक डाऊन झालेलो आहेत आणि खाली जरी पावसाचं प्रमाण आता कमी आहे, पण गडावरती एवढा जोराचा पाऊस चालू आहे, पूर्ण धुक्यांमध्ये गड लपला आहे आणि धबधब्यांचा जो कलर आहे तो पण आता पूर्ण गढूळ झाला आहे. म्हणजे जे खाली पाणी येतं आहे पूर्ण फेसळणारं पाणी आहे. वरतून आपण ज्यावेळी खाली येत होतो तेव्हासुद्धा जोराचा पाऊस सुरू होता आणि आता ट्रेक डाऊन करून आपण आपल्या वाहनाकडे चाललो आहे. म्हणजे तळ पार्किंग जिथं आहे आपण तिथं चाललो आहे. हा ट्रेक करून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आहे, सुकून एकदम. खरं तर आपल्या गडवारीच्या यादीमध्ये आपला नवीन एक गड ॲड झाला आहे, याचा आनंद वेगळाच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हरिश्चंद्रगडला पुन्हा येणार आहे. पुन्हा येण्याचा बेत आहे कारण आम्हाला कोकणकडा बघायचा आहे आणि वरती बालेकिल्ला वगैरे आहे तो सुद्धा बघायचा आहे. या गडावरतून तारामती शिखर, अलंग, मलंग, कुरंग, त्यानंतर भैरवगड आणि नळीची वाट वगैरे एवढे पॉईंट आहेत. म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेमधले जेवढे नामांकित शिखर आहेत, त्यानंतर गड दुर्ग आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला बघायचं आहे. आणि हरिश्चंद्रगडावरून दिसणारा कोकणकड्याचा नजारा आणि ती ढगांची चादर, खरंच ते एक अविस्मरणीय आणि वन्स इन अ लाईफ मोमेंट राहतो. तो आपण हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या स्टार्टिंगमध्ये हरिश्चंद्रगडला पुन्हा येणार. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इथं एंड करतो आहे. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.